आता पुढचा महत्वाचा एक पार्ट आहे तो म्हणजे मी तुम्हाला बोललेले की उत्खनन होतं आणि उत्खननातून माहिती मिळते, बरोबर. सो हे उत्खनन होतं, त्याच्यातून माहिती मिळते. तर ती माहिती कशाच्या आधारावर? एक मेथडचं नाव तुम्हाला मी सांगितलेलं. ती कोणती मेथड होती? रेडिओ कार्बन डेटिंग. आता बघा, वेगवेगळ्या मेथड असतात जे आपण डेटिंगच्या, डेटिंग म्हणजे काय, डेट म्हणजे काय, तारखा, काळ ओळखण्याच्या पद्धती. ओके, ह्या डेटिंगच्या बऱ्याचशा मेथड आहेत. त्यापैकी सापेक्ष, निरपेक्ष ज्याला आपण म्हणतो, रिलेटिव्ह, ॲब्सोल्यूट वगैरे. ओके, ह्यांच्यामध्ये फरक काय असतो? एक मेथड काय करेल की रिलेटिव्ह म्हणजे रिलेशन सांगेल, एकाचं दुसऱ्या काळाबरोबरचं जे रिलेशन आहे ते सांगेल. ओके, संबंध काय हे सांगेल. तर दुसरं निरपेक्षामध्ये काय कळेल की क्लिअरली आपल्याला टाइम काय ते समजेल. ओके, आणि अशीच ही कोणती आहे? ॲब्सोल्यूट मेथड आहे, रेडिओ कार्बन डेटिंग. त्यालाच आपण म्हणतो कार्ब 14 मेथड किंवा कार्बन 14 सुद्धा म्हणतो. आता ही जी मेथड आहे सायंटिफिक मेथड आहे, ज्यामध्ये जे आर्टिफॅक्ट्स आहेत ऑर्गॅनिक मटेरियलच्या फॉर्म मध्ये, त्यांचं काय केलं जातं? एज सांगितलं जातं किंवा एज शोधलं जातं. आणि जवळपास 60 वर्ष जुना असा काही आर्टिफॅक्ट्स आहेत, त्यांचा सुद्धा आपण शोध लावू शकतो की ही किती वर्षापूर्वीची काय आहे गोष्ट आहे किंवा हे किती वर्षापूर्वीचं असं आर्टिफॅक्ट आहे. ओके, आता ही जी आहे मेथड ती डेव्हलप झाली 1940च्या पिरियड मध्ये. आणि ही मेथड डेव्हलप कुणी केली? विलियम फ्रँक लिबी. हे एक प्रोफेसर होते केमिस्ट्रीचे शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये. त्यांनी काय केलं की शोध लावला, रिसर्च केला आणि कार्बन जे काय आहे रेडिओ ऍक्टिव्ह आहे त्याच्या बेसवर आपण काय करू शकतो, शोध लावू शकतो काळाचा, हे त्यांच्या लक्षात आलं. ह्यांनी नोबेल प्राइज सुद्धा यांना या इन्व्हेन्शन साठी मिळालं 1960 मध्ये. आणि ही जी आहे मेथड ती डिपेंड कशावर आहे? डिके ऑफ कार्बन 14 आयझोटॉप. ओके, डिके म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचं नष्ट होणं, एखाद्या गोष्टीचं पूर्णपणे ब्रेकडाऊन होणं म्हणू शकतो आपण, किंवा एखाद्या गोष्टीचं पूर्णपणे सडणं आपल्या साध्या भाषेमध्ये. ओके, म्हणजे खराब होत जाणं ती गोष्ट, तर त्याला काय म्हणतात? डिके म्हणतात. तिने हे काय आहे? डिके ऑफ कार्बन 14 आयझोटॉप म्हणजे पुन्हा डिकम्पोज होणं, गोष्टी कंपोज झाल्यात. जशी आपली बॉडी, त्याच पद्धतीने ऑर्गॅनिक मटेरियल जे आहे ते कंपोज झालेलं असतं. जसं की प्लांट्सचं उदाहरणच घ्यायचं झालं तर ऑर्गॅनिक मटेरियल, बऱ्याच जणांना जर लक्षात येत नसेल इथे की ऑर्गॅनिक मटेरियल काय आहे, तर ते लक्षात घ्या. ऑर्गॅनिक मटेरियल म्हणजे काय? हे पूर्वी सजीव होते. सजीव म्हणजे हे पूर्वी लिव्हिंग बिंग्स होते. ओके, लिव्हिंग होते आणि नंतर त्यांची डेथ झाली. आता ते काय असणार? नॉन लिव्हिंग. पण पूर्वी नॉन लिव्हिंग होते का? नाही. असा बराचसा पार्ट काय येतो, जसं की प्लांट्स याच्यामध्ये इन्क्लूड होणार, जे डेड प्लांट्स आहेत ते, बरोबर, ते काय असणार आहे? पहिल्या सजीव आहेत आणि नंतर डेड झालेले आहेत, तर त्याला आपण ऑर्गॅनिक मटेरियल म्हणू शकतो. परंतु एखाद्या लावा पासून तयार झालेला दगड आहे, तो पहिलाही काय असणार आहे? लावा म्हणजे निर्जीवच आहे आणि आत्ताही तो काय आहे? निर्जीवच आहे, तर त्याला आपण ऑर्गॅनिक मटेरियल म्हणू शकणार नाहीत. ओके, परंतु डिकम्पोजिशन थ्रू तयार झालेला जो दगड असेल तर त्याला तुम्ही काय म्हणाल? बाबा हा पहिल्या लिव्हिंगचा पार्ट होता, मातीचं ढिकळासारखं अगदी असतं ते, तर त्याला तुम्ही म्हणू शकाल की लिव्हिंग होतं. पण आता काय झालं? ते डिकम्पोजिशन थ्रू त्याची माती तयार झाली आणि त्याचाच गोळा आहे तो, एक प्रकारे ठिसूळ असा. पण इथे मात्र तुम्हाला लक्षात घ्यायचे की ऑर्गॅनिक मटेरियल म्हणजे पूर्वी जे जिवंत होते आता ते नाहीयेत. आता कार्बन डेटिंग बद्दल मी तुम्हाला काय करते, थोडक्यात माहिती देते. आपल्या वातावरणामध्ये ॲटमॉस्फिअर आहे हे पूर्णपणे. ओके, पृथ्वी अशी वेगवेगळ्या ग्रुप्स मध्ये डिवाइड झाले. त्याच्यापैकी इथे मध्ये डार्क केलेला पोर्शन काय आहे? बायोस्फिअर. ओके, बायोस्फिअर म्हणजे इथे जीवांचं अस्तित्व दिसतं. हे आहे ॲटमॉस्फिअर. इथे काय आहे? ही समजा जर पृथ्वी आहे तर ते बाहेरचं पूर्ण आवरण, हवेचं जे आवरण आहे ते. आणि ही जी जमीन आहे तिला काय म्हणू आपण? लिथोस्फिअर. लिथोस्फिअर. ओके, आणि इकडे एक राहिलं त्याला म्हणजे आपण जलावरण, ज्याला आपण म्हणू हायड्रोस्फिअर. ओके, हायड्रोचा अर्थ होतो वॉटर, स्फिअर म्हणजे काय? आवरण. बायोचा अर्थ होतो जिवंत, लिव्हिंग बिंग्स असणार. ॲटमोचा अर्थ होतो एअर आणि लिथोचा अर्थ होतो जमीन. ओके, सो असे हे स्फिअर आहेत. यांच्यापासून बायोस्फिअर, 3 महत्वाचे स्फिअर कोणते? हायड्रो, ॲटमो आणि लिथो. त्यांच्यापासून बायोस्फिअर तयार झाले. आता हे मी इथं का सांगितलं तुम्हाला तेही मी सांगते, कारण आपण ॲटमॉस्फिअर जर समजलं तरच आपल्याला ही कार्बन डेटिंग मेथड पुढे समजेल. ॲटमॉस्फिअर मध्ये व्हेरियस गॅसेस असतात, बरोबर, व्हेरियस गॅसेस.
मग ह्याच्यामध्ये नायट्रोजन सगळ्यात मोठ्या प्रमाणात आहे, बरोबर. त्याच्यानंतर कार्बन आहे, इतर जे गॅसेस आहेत ते सुद्धा इथं अस्तित्व पाहायला मिळतं, ऑक्सिजन वगैरे. सगळ्यात जास्त मात्र नायट्रोजन. ओके, आता ह्या नायट्रोजनच्या नंतर इतर जे गॅसेस आहेत त्याच्यामध्ये आपण इथं महत्वाचं कोणतं आपल्याला स्टडी करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड. हा कार्बन डायऑक्साईड समजा हे प्लांट आहे, ओके, हे प्लांट आहे, हे प्लांट काय करेल, हा कार्बन डायऑक्साईड सब करून घेईल. कशासाठी? त्याच्या फूडसाठी, अन्न बनवण्याची जी प्रक्रिया असते फोटोसिंथेसिस त्यासाठी. आता ते जेव्हा हे कार्बन आपल्यामध्ये शोषून घेतात, हा कार्बन नायट्रोजनशी मिळतो, त्याचे दोन प्रकार तयार होतात. एक तर म्हणजे कार्ब 12 आणि दुसरा आहे कार्बन 14. ओके, आता कार्ब 12 जे आहे ते एक स्टेबल फॉर्म आहे, म्हणजे कॉन्स्टंट राहणार ते. ओके, ते जेव्हापासून अस्तित्वात आहे ते त्या ऑर्गॅनिक मटेरियल मध्ये कॉन्स्टंट राहणार, त्याच्यामध्ये बदलाव होणार नाही. आणि अनस्टेबल काय आहे? कार्बन 14. अनस्टेबल असणं म्हणजेच त्याला आपण म्हणतो रेडिओ ऍक्टिव्ह, म्हणजे रेडिएशनचा याच्यावर काय पडेल, ऍक्टिव्ह होईल, हा म्हणजे प्रभाव पडेल. सो याच्यातले जे न्यूट्रॉन्स आहेत त्यांची संख्या काय होईल, कमी जास्त. आता परत एकदा इथं थोडंसं विश्लेषण देते, थोडं सायन्सचं आहे हे. इथे समजा हा कार्बन आहे, हा कार्बन बनतो कशापासून? वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, हे 3 घटक जे आहेत ते इथं महत्वाचा रोल प्ले करतात. ओके, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. आता हे जे वेगवेगळे घटक आहेत ना, ह्या घटकापासून हा तयार झालाय. त्यापैकी प्रोटॉन म्हणजे काय, पॉझिटिव्ह चार्ज असणं, इलेक्ट्रॉन म्हणजे काय, निगेटिव्ह चार्ज असणं, आणि न्यूट्रॉन म्हणजे काय, न्यूट्रल असणं. हे जे न्यूट्रॉनची संख्या आहे ना ती काय होत जाते तिथे 14 मध्ये, कार्ब 14 मध्ये ही न्यूट्रॉनची संख्या कमी कमी होत जाते. ओके, समजा आता 8 आहे न्यूट्रॉनची संख्या कार्ब 14 मध्ये, तर ती 4 झाली, त्याच्यानंतर इथे 2 झाली. कोणत्या बाबत बघतोय आपण इथे, कोणत्या बाबत इथे बघतोय आपण, कार्ब 14 बाबत. ओके, सो इथे 4 होती, ती 8 झाली, त्यातल्या न्यूट्रॉनची संख्या इथे 2. आता जे नॉर्मली कार्बन मध्ये किती असतात न्यूट्रॉनची संख्या जर पकडलं किंवा त्याचा अणुअंक आपण कन्सिडर केला तर 6 हा अणुअंक आहे. ओके, 6 काय आहे, अणुअंक आहे त्याचा. हे 6 जो अणुअंक आहे ते इथे आपण कन्सिडर केलं एक वेगळं एक्झाम्पल, रेशो प्रपोर्शनच्या हिशोबाने जर बघितलं तर समजा इथे 8 आहे कशामध्ये, कार्बन 14 मध्ये, आणि 6 आहे कशामध्ये, कार्बन 12 मध्ये. आता ही जी 8 आहे ना ही तर स्टेबल राहणार, ह्याच्यामध्ये नो चेंज. ओके, याच्यामध्ये नो चेंज. पण हे आहे अनस्टेबल. सो हे कार्बन 14 जे अनस्टेबल आहे, 4 वरून 8, 8 वरून 2, म्हणजेच काय, हा एक टप्पा ज्याला हाफ इयर असं मोजलं जातं. ओके, ह्याला काय मोजलं जातं, हाफ इयर. आणि ह्याच्यावरून कार्बन च्या ज्या रेडिओ कार्बनच्या ह्या ऍक्टिव्हनेस वरून आपण आत्ताच्या काळाचा शोध लावू शकतो की ते कधीच्या, म्हणजे आत्ताच्या काळात ती गोष्ट कोणत्या काळातली होती हे समजतं आपल्याला. ओके, तर अशा पद्धतीने ही रेडिओ कार्बन डेटिंग मेथड वर्क करते. ह्याच्यानंतर महत्वाचा पार्ट आपल्याला ह्याच्यावर क्वेश्चनही आलेला आहे, तो बघूयात. द रेशो ऑफ कार्बन 12 आणि कार्बन 14 चेंजेस कंटिन्युअसली फॉर डेड बॉडीज अँड प्लांट्स. आणि दुसरं आहे रेडिओ ऍक्टिव्ह आयझोटोप कार्बन 14 इज युज्ड इन कार्बन डेटिंग टेक्निक. आता ह्याच्यातलं तुमच्या काय लक्षात येतं, कोणतं उदाहरण इथे बरोबर आहे, हा हे बरोबर आहे. आणि द रेशो ऑफ कार्बन 12 टू कार्बन 14 चेंजेस कंटिन्युअसली फॉर डेड बॉडीज ऑफ प्लांट्स. इथे आपल्याला काय बघायला मिळतं, दोन्ही स्टेटमेंट राईट आहेत, दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत. परंतु याच्यात ऑप्शन व्यवस्थित बघून घ्या. इथे नॉट ट्रू हा कॅन्सल होईल, स्टेटमेंट ए इज ट्रू अँड इज रिझन ऑफ बी हे आपण होल्डला ठेवूया, त्याचं एक्सप्लेनेशन देते. हे फॉल्स वाले सगळे काय होणार, कट होणार. नॉट रिलेटेड तर आहेतच, त्याच्यामुळे चौथं पण कट होणार. ए अँड बी करेक्ट, हे दोन्ही बरोबर आहेत. 2 स्टेटमेंट इथं आपल्याला काय दिसतात, ही वाली आणि ही 5वी स्टेटमेंट बरोबर दिसते. परंतु हे चेंजेस कंटिन्युअसली, का कंटिन्युअसली चेंजेस होते, म्हणूनच आपण कार्बन डेटिंग मध्ये त्याचा वापर करतोय. सो हे काय झालं, कारण झालं. कारण कुणाचं, बीचं. ओके, म्हणजे स्टेटमेंट ए इज ट्रू, पहिली स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे, आणि ती बीचं रिझन आहे. आपण कार्बन डेटिंग टेक्निक मध्ये का वापर करतोय, कारण का हे चेंज घडून येतोय, रेशो मध्ये काय घडून येतोय,
चेंज घडून येतोय आणि म्हणूनच आपण ते यूज करतो. आन्सर आपलं काय असणार आहे, जरी दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत परंतु हे रिझन हे जास्त रिलेव्हंट आन्सर आहे म्हणून आपण सेकंडला काय म्हणणार, याचा आन्सर म्हणणार. ओके, लक्षात आलं इतकं?